गरुड झेप। विठ्ठलदास की हवेली पूरी हो रही है। बाद में आज जन्नमी सेवाला में तिथं आमची प्यारी मामीजान शास्ता खान साहेबाची बेगम सारखी त्या सेवाला ठार मारा म्हणून मागे लागली। त्या सेवाला ठार मारायचा की सर्वात ठेवायचा माझा प्रश्न आहे। लेकिन त्या शिवाजीच्या उजव्या हाताची 3 बोटं छाटून एका तपकात घालून आमच्या मामीजानला मी ते नजराणा म्हणून पाठवून देईन। अफजल खानची आतडी याने बाहेर काढली होती काय? या जन्मी शिवाची आतडी बाहेर काढून आग्र्याच्या वेशी टांगून ठेवून मी खुलेआमला बघण्यासाठी। लेकिन खुलेआमचा काय संबंध? तो माझा दुश्मन आहे, माझा एकट्याचा दुश्मन आहे। दरबारमध्ये आमच्या नजरेला नजर देतो काय? आमचा मानाचा विडा फेकून देतो काय? मुंह ऊपर करके उर्मट जबान बोलतो काय? मी ऐकल्यासारखं दाखवलं नाही, लेकिन तो आम्हाला ढोंगी बगळा म्हणाला हे या 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 कानाने ऐकलंय मी। परवरदिगार, दुश्मन भी कैसा ताकतवर दिया है तुझे। त्याची नजर दरबारात आमच्यावर अंगार ओकणारी त्याची नजर, त्याचे डोळे, ते डोळे मी फोडून बाहेर काढीन। त्याची जबान निसडून काढीन, त्याची आतडी बाहेर काढीन। परवरदिगार, ज्यादा देर नहीं अभी, कल या परसों। परवरदिगार, लाख लाख शुक्र है, मैं तेरा शुक्रगुजार। मदारी पाय चेप। चलो कमाल के आराम से। वाह क्या बात है, वाह। अरे सांभाळा रे, अरे हळू हळू, अरे जरा हळू। सांभाळ काय हा कसा चालतोय यार, कसा चालतोय? अरे हळू 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 हळू, हा चला चला जरा पुढं. अरे 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 पडला. मदारी, अरे पाय चेपता चेपता इकडे तिकडे कुठे पाहतोयस? लक्ष असतं कुठे तुझं? गलती माफ राजा साहेब, पण लक्ष जरा त्या भोयांकडे गेलं म्हणून आपल्या पायाला अंतरलो। काय झोकांड्या खात होता त्यो? काय भांग बिंग प्याला का काय? तू पाय चेप। चेपतो हिरोजी बाबा, काय असेल ती सेवा करून घे। पुन्हा काय तुला असली संधी मिळायची नाही बाबा। आजारी पडण्याची का पाय चिपून घेण्याची? दोन्ही। अरे राजांचे कपडे घालणं सोपं, हं? त्यांचं आवडणं कठीण। अरे पण म्हणून काय सारखे पायचे पायचे? अरे मध्येच तो फावलाद आला तर? आला तर आला, तू ही शाल डोक्यावर घे आणि झोप। मी पाय चेपतोयस तुझे, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। सद्गुरु मी चेपतोय हा। हळू। जरा चल बघू। कशाला आता? अरे तो भोई पडला भांग पिऊन। हं. हा, त्याचे कपडे राजांच्या अंगावर चढवायचे। जा. शी, ते घाणेरडे कपडे मी नाही। ए अरे बाबा, भोई असाच असतो। राजे याच वेशामध्ये बाहेर पडले पाहिजेत, कळलं का तुला? बरं, बरं, हा, बरं. चल 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 लवकर चल। अरे हा, तो काय? डोईवरचा फतू जरा नीट बांध। बरोबर, आजागळासारखा। नीट म्हणजे आजगळा हा सारखा। वय तुझ्यासारखा। जा बाहेरजी, हा। आज गुरुवार। हा म्हणजे उद्या सकाळपर्यंत पहारे नाही बदलणार। हा, आज जर आपण निसटून जाऊ शकलो ना, तर उद्या सकाळपर्यंत कोणाच्या लक्षात बी येणार नाही। वय अंधार पडायच्यात सगळं बिन बोबाट पार पडलं पाहिजे। हा आणि हो, हा एक मुख्यच, काय? राजांबरोबर शंभूराजे बाहेर पडले पाहिजेत। मदारी, ये क्या तमाशा है? खान साहब, खान अरे साहब। बाहर दो पेटारे पड़े हुए, एक अंदर पेटारा पड़ा हुआ है। खान साहब। देखो देखो देखो, रात होने के पहले सब पेटारे बाहर जाने चाहिए। हो, खान साहब। देखो, रात होने के बाद किसी को बाहर नहीं भेजूंगा, हाँ जी, खान समझे? साहब। हाँ, खान साहब। मैं तब तक विठल दास की हवेली होके आता हूँ। हाँ, वहाँ पहरा बिठाने का है, यहाँ पहरा देने का, वहाँ पहरा देने का, हाँ। कोतवाली संभालने का। मैं तो हैरान हो गया हूँ। 2-2 दिन तक घर नहीं जा सकता हूँ। मग जेवायला बी मिळत नसणार। अबे कहाँ नसीब है हमारे खाना। ए खान साहेब, अब धरा ही मिठाई घ्या। अरे बसा 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 बसा। अच्छा अच्छा, हाँ, लेकिन राजा साहब की तबीयत कैसी है? काय सांगायचं तुम्हाला? क्या हुआ? क्या बघा, राजा साहब
कैसी तबीयत है आपकी? हाय बरी. अच्छा पण काय हो खान साहेब, हाँ बोलो. हवेलीवर कुणाला ठेवणार आहेत? अब वो नाही, कोणीतरी मातबर आसामी असेल नाही? तुम्हें उसे मतलब? नाही आपलं. देखो ये दरबारी मामला है. हाँ. हमें सिर्फ काम से मतलब है. पेरा द्या म्हटला पेरा द्यायचा. हमें सिर्फ काम से मतलब समझा. महाराज. लेकिन राजा साहब, राजांचा बुखार वाढला वाटतं. अच्छा. खान साहेब अहो, त्या वैद्याच्या औषधांना अजिबात फरक पडत नाही. आई तुम्हारा भवानी. काफर वैद्य क्या इलाज करेगा? हम हमारे हकीम के पास उसे ले जाएंगे कल बघा, सुबह. हाँ. राजांच्या अंगात बहुतेक देवी आली असावी. अच्छा देवी हाँ. देवी यानी माता की बीमारी. माता की बीमारी. माता की बीमारी. या अल्लाह. बघा ना खान साहेब, राजांच्या अंगावर एवढे मोठे मोठे फोड आलेत. काहीतरी करा खान साहेब, काहीतरी करा खान साहेब. नाही तर असं करा, तुम्ही एखादा चांगला हाकीम घेऊन या की. अबे मुझे छुआ मत. ओ माता की बीमारी, माता की बीमारी बहुत खतरनाक बीमारी. अच्छा? हम यहाँ की मिठाई नहीं खाएंगे. क्यों? हम यहाँ की मिठाई नहीं खाएंगे. हम यहाँ तक पानी तक नहीं पिएंगे. ओहो माता की बीमारी बहुत खतरनाक बीमारी. देखो देखो शंभू राजा को यहाँ मत रखना. उन्हें राम सिंह के पास हवेली पे भेज देना. माता की बीमारी बहुत खतरनाक बीमारी. ये क्या तमाशा है यार. देखो देखो खान साहेब, हे कैसा भोई आहे. आता ह्यो काय पेटारा उचलणार. आता तुम्ही म्हणता संध्याकाळच्या आत पेटारे बाहेर गेले पाहिजे, हो. आणि ह्या आग्र्यात एक भोई मिळत नाही, अबे. आणि मिळतात ते असं भंगार. खान साहेब, तुमचा एक पारेकरी द्या की पेटारा बाहेर न्याला. नहीं 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 हमारा कोई बाहर कर नहीं मिलेगा. हाँ लेकिन रात होने के पहले ये सब पेटारे बाहर जाने चाहिए समझे. पण मग आता हिरोजीलाच पाठवाय पाहिजे. हाँ वो तुम जानो और तुम्हारा काम जाने. हाँ. लेकिन रात होने तक सब बिठा के पिटारे बाहर जाने चाहिए. वही, वही. बाद में किसी को अंदर नहीं आने दूंगा. वही, वही, वही. हिरोजी को बोल के रखना, रात भर उसे बाहर रखूंगा. बिल्कुल खान साहब. मैं भी पहरेकर को बोल के रखता हूँ. हाँ, खान समझे. हाँ, खान साहब. हाँ. काम करते हैं. महाराज काय मदारी जी, जमली की नाही कामगिरी? एकदम छाक जमली महाराज. हम्म. भंगार उठ. काय बहिरजी जमली की नाही कामगिरी? हा जमली खरं राजे, पर भोई असा ताट नाही उभा राहत. जरा कमरात वाकत चला की. हा, खांदे झुकलेले, नजरेत नम्रता. बरोबर आजी असं. अरे काय बोलताय तुम्ही राजांना. बरोबर आहे राज. राज हिरोजी लक्षात ठेव, आता मी राजा नाही भोई आहे. हा राजा तू. काय मुजरा राजे. शाबास. शंभूराजे या 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 शंभूराजे या. आता मी रामभट पैठणकर. अरे हो. बरं रामभटजी, कुठून आलात आपण? पैठणहून मथुरेला निघालोय. अच्छा. तिथे कलश प्रसाद राहतात ना, हम्म. त्यांच्याकडे 12 वर्ष वेदविद्या शिकणार. नुकतीच मुंजे झाली आहे माझी. रोज संध्या करतो. केशवाय नमा, नारायणाय नमा, माधवाय पुरे नमा. पुरे पुरे पुरे. बहिरजी जी हा पेटारा जरा पुढे घेऊन येऊ. हा भाईजी. बाळराजे जरा उठा. या इकडे. रामभटजी, मगाशी जसे मांडी घालून बसला होतात ना, तसं या पेटारात मांडी घालून बसता येतं का पहा बघू. पण पेटारा तुम्ही उचलणार आबासाहेब. आहा, आबासाहेब नहीं, अब मैं लक्ष्मण बोई हूं. पण तुम्ही आम्हाला खांद्यावर उचलणार. बाळराजे, बाळराजे अहो केवढं भाग्य आहे आमचं. तो वसुदेव देखील बाळकृष्णाला ठेवलेली टोपली डोक्यावर घेऊन मथुरेहून गोकुळात गेला होता. आम्ही तुम्हाला आमच्या खांद्यावरून मथुरेला घेऊन जातो. पण आबासाहेब, काय बी चिंता करू नका बाळराजे, काय बी चिंता करू नका. हे बघा, खाली गादी अंथरलेली आहे. हा, आणि श्वास घेण्यासाठी खाली 2 भोक बी ठेवलेले आहेत. काय बी चिंता करू नका. पण बाळराजे लक्षात ठेवा, आतमध्ये बसल्यानंतर कोणतीही हालचाल करायची नाही. हा. तोंडातून शब्दही काढायचा नाही. बाय. पण शिंका आली तर, अहो नाक दाबायचं. आणि खोकला आला तर, तोंड दाबायचं. आणि दोन्ही एकदम आले तर. मग आम्ही मेलो. हा, चुप रे मदारी. बाळराजे, चिंता करू नका, असं काही होणार नाही. बाळराजे,
आग्र्याच्या वेशीबाहेर तुम्हाला आपली माणसं भेटतील. ती तुम्हाला मथुरेला घेऊन जातील. आम्ही राज्यात पोचलो, सगळं स्थिरस्थावर झालं की आम्ही तुम्हाला इकडे आणण्याची व्यवस्था करू. बाळराजे, भवानी मातेच्या कृपेने सगळं गोमटं होईल. सगळं गोमटं होईल. पण विपरीतच घडायचं असेल तर मनाची तयारी ठेव. अहो राजे, विसरू नका त्या औरंगजेबानं कैद झालेल्या आपल्या थोरल्या भावासमक्ष त्याच्या लाडक्या पुत्राची गर्दन उडवली होती. बाळराजे, चला 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 बाळराजे, चला आपल्याला पेटाऱ्यात बसून बघायचं ना. चला 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 चल चल बाळराजे, चला चल ये. बस बस. पधारी आणि तुम्ही राजे, राजे आमची काळजी करू नका. आम्ही कसंही तुमच्या मागोमाग येऊ. काळजी करू नका. मी यांच्या हातावर तुरी दिल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही निश्चिंतेने जा. मदारी, अरे तुम्ही माझी जीवाभावाची माणसं. लहानपणापासून एकत्र खेळलो, भांडलो, मोठे झालो. पण मला मोठेपण देण्यासाठी एकेकाने अर्ध्या वाटेवरूनच निरोप घेतला. आठवतोय तो शिवा न्हावी माझ्या वेशात पालखीत बसून पन्हाळ्यावरून खाली उतरला. आम्ही तिथून निसटलो, पण तो मात्र त्या सिद्धी जोहारच्या तावडीत सापडला. शिवानिशी मारला. म्हणूनच म्हण पडली, होता शिवा म्हणून वाचला शिवबा. तुम्ही नका रे मला सोडून जाऊ. अरे तुम्ही सगळेच गेलात आणि मी एकटाच उरलो, तर त्या उरलेपणाला तरी काय अर्थ आहे. राजे, राजे आपण लाखांचे पोशिंदे आहात. अरे पण म्हणून लाखांनी मरायलाच हवं का. महाराज नाही, आता ही बोध सहन होत नाही. अरे अरे क्या बकवास चला है तेरा. चल 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 जल्दी पेटारा उठा. चल जल्दी. अरे पेटारा उठा. चल आजा आजा. काय अलौकिक घडले हो, कसे अकल्पित घडले. राजे हो राजे आग्र्याहून सुटले. हो राजे आग्र्याहून सुटले. हो राजे आग्र्याहून सुटले. जी 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 जी. रोज मिठाई वाटता वाटता पहाऱ्यावरची केली शिथिलता. रोज मिठाई वाटता वाटता पहाऱ्यावरची केली शिथिलता. सह्याद्रीचे शेर निघाले. सह्याद्रीचे शेर निघाले. राजे आग्र्याहून सुटले. हो राजे आग्र्याहून सुटले. हो राजे आग्र्याहून सुटले. जी 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 जी. कसले धाडस कसली छाती.
कल्पनेतही मने दडपती कसले धाडस कसली छाती कल्पनेतही मने दडपती वंदन करण्या हात जोडले वंदन करण्या हात जोडले राजे आग्र्याहून सुटले हो राजे आग्र्याहून सुटले हो राजे आग्र्याहून सुटले जी 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 राजा साहब राजा साहब कहाँ गया राजा साहब कहाँ गए कहाँ गए कहाँ गए उनके सब आदमी कहाँ भाग गए कहाँ भाग गए कहाँ से गए कहाँ से गए यहाँ से गए यहाँ से गए नहीं 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 आसमान से गए होंगे आसमान से गए होंगे या दीवार में से चले गए कहाँ गए उनके सब आदमी कहाँ गए या अल्लाह मैं बादशाह को क्या मुंह दिखाऊंगा कहाँ गए मैं मेरे कोतवाली के सवाल अंगूठी पीछे भेजता हूँ उनको पकड़ के लाऊंगा खींच के लाऊंगा कहाँ जाएंगे वो मेरे चुंगल से या अल्लाह आज बड़ा साहिबान साल नमाज का दिन वो तो मुझे मार डालेंगे नहीं मैं राम सिंह को साथ ले गए लेकिन बादशाह मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे या अल्लाह मैं तो मर गया पूरा डूब गया पूरा डूब